शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे सर्वात ताज्या आनंदाच्या दिलासादायक बातम्या. होय शेतकरी मित्रांनो, एक बातमी म्हणजे कापसाच्या भाववाढी संदर्भात आणि दुसरी बातमी म्हणजे मान्सूनची वाटचाल वेगाने होत आहे पावसाच्या संदर्भात. या दोन्ही बातम्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. कापसाच्या पावत्या सुद्धा दाखवणार आहोत, तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विनंती आहे, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. एकदा पावसाची बातमी, लगेच कापसाचे बाजारभाव. मित्रांनो, मान्सून निकोबार बेटावर दाखल. आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? तर मित्रांनो, महाराष्ट्रात पुढचे 2 दिवस वादळी वारे आणि पाऊस. मित्रांनो, यंदा मान्सून 27 मे 2025 रोजी केरळ किनाऱ्यावर पोहोचणार आहे. गेल्या 17 वर्षातील म्हणजेच 2008 पासून प्रथमच मान्सून नियोजित कालावधीच्या 4 दिवस आधी केरळमध्ये येणार आहे. सध्या मान्सून निकोबार बेटे, दक्षिण अंदमान समुद्र, पूर्व बंगाल उपसागराच्या काही भागात पोहोचला आहे. नैऋत्य मोसमी वारे माले, पूर्व बंगाल उपसागर, निकोबार बेट व मध्य अंदमान समुद्रातून जातो. 15 किंवा 16 मे पर्यंत मान्सून वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचा काही भाग, दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग आणि संपूर्ण अंदमान बेटे व्यापेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील 2 दिवसात बहुतेक राज्यात पावसाची शक्यता आहे. 14 मे पर्यंत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू व सिक्कीममध्येही पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, 6 जूनपासून महाराष्ट्रात सुरू होईल मान्सूनचा प्रवास. मान्सून केव्हा आणि कुठे येण्याची शक्यता? तर 15 मे अंदमान निकोबार, त्याचबरोबर 1 जून केरळ, तमिळनाडू, लक्षद्वीप, आसाम, मेघालय, 5 जून गोवा, आंध्र प्रदेश, किनारपट्टी, कर्नाटक, पश्चिम बंगाल, 6 जून महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचे किनारपट्टी व्यतिरिक्त जिल्हे, तर 10 जून मध्य महाराष्ट्रापर्यंत. वळीव कापसाच्या बाजारभावाकडे. कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत कापसाचा जास्तीत जास्त भाव या ठिकाणी पोहोचलेला आहे 8,000 रुपये. मित्रांनो, वर्धा बाजार समितीमध्ये 100 क्विंटल कापसाच्या आवक जास्तीत जास्त कापसाला 7,850 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर हिंगणघाट 2,500 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,895 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर उमरेड 48 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,650 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, सावनेर 700 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,400 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, अमरावती 105 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 8,000चा भाव कापसाला मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती यवतमाळ, या ठिकाणी जास्तीत जास्त कापसाला 7,625 रुपयाचा दर खाजगी बाजारात मिळताना दिसत आहे. तर खाजगी बाजार पांढरकवडा यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त 7,600 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. तर मित्रांनो, गंगाखेड परभणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त 7,900 रुपयापर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे. तर पुढील बाजार समिती मित्रांनो, देऊळगाव राजा बुलढाणा खाजगी बाजारात या ठिकाणी 7,650 रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे. तर पावतीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला सर्वात जास्त 8,100चा भाव मिळताना दिसत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत.